मध्ये प्रामुख्याने जलसंधारण असेल, पाणलोट क्षेत्र असेल, छोटे पाटबंधारे, पाझर, पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण आणि जलसंधारणाच्या कामांना चालना दिली. त्यांना बक्षिसं दिली जाणार आहेत. या ठिकाणी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेली किंवा मातीचं संवर्धन करणं हे आधीच्या पिढीने आपल्याला सांगितलं म्हणून आज. मॅडम कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय भार्गवीजी चिकारी कृपया आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर. आणि भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना घेणार आहोत. बलून सर्वप्रथम 3, 2, 1 स्टार्ट. क्या बात है. जोरदार याच ठिकाणी घेणार आहोत. झाला पाहिजे. चला. क्या बात है. व्हेरी गुड. येणार आहोत. आपल्याला या ठिकाणी बक्षिसं दिली जातील. सर्व आणि राज्याच्या लेफ्ट साईडने चालवायचे आहे. सर्व आणि राज्याच्या लेफ्ट साईडने चालतील. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. या संदर्भात जो काय प्रकार महापालिकेच्या सभागृहात झाला, सभागृहाच्या बाहेर झाला, खरंच असे प्रकार महापालिकेत कधीच झाले नव्हते आणि होई नयेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून जर का आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून तिरंगा रॅली ज्यावेळेस निघाली तेव्हा आदरणीय मुख्यमंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सगळ्यांवर टीका करण्यात आली. त्यानंतर आदरणीय दादांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करणारे पत्र स्थायी समितीत देण्यात आले. हे पूर्णपणे असंसदीय आहे. आपण दोन्ही पक्ष एकत्रित मिळून राज्यात काम करतोय याचं भान न ठेवणारं आहे. पण महायुतीतले घटक पक्ष आहोत याचं भान न ठेवणार आहे. परंतु हे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराच्या नेतृत्वाने, शहराध्यक्ष असतील, विरोधी पक्षनेते असतील, यांनी या संदर्भात कुठलीही भूमिका न घेता या संदर्भात पाठिंबा दिल्यासारखं वर्तन केलं. आणि मग आदरणीय मुख्यमंत्र्यांचा रॅलीवर असलेली टीका असेल, दादांवर केलेले आरोप असतील, या संदर्भात जी नैसर्गिक प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची येईल तीच प्रतिक्रिया सभागृहात त्या दिवशी त्यांच्या वर्तनामुळं भारतीय जनता पार्टीच्या सभासदांची आली. आणि त्यातून मग जो प्रकार झाला तो आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. त्यानंतर आम्ही आमच्या भावना किती सुट्ट्या घ्यायच्या त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा
आदरणीय सुनेत्रा वहिनींना कळवल्या आहेत. 15 दिवस होतील ना आता. या संदर्भात आदरणीय सुनेत्रा वहिनी सक्षमपणे आदरणीय देवेंद्रजींच्या बरोबर महाराष्ट्रात नक्की येणार आहेत नेतृत्व ना करतायत. सोमवारी. त्यांना चांगल्या वाईटाची पूर्ण समज आहे आणि यापुढं या विषयात आमच्या पुरता तरी हा विषय संपलेला आहे. यापुढं या विषयात आदरणीय सुनेत्रा वहिनी आणि देवेंद्रजी जे मार्गदर्शन करतील, सोमवारवर. जे नियम ठरवतील, निकष ठरवतील त्याप्रमाणे आम्ही चालू. परंतु या संदर्भात आपण एकमेकांचे सहकारी पक्ष आहोत. बोला. आपण राज्यात एकत्र काम करतोय याचं भान सर्वार्थाने दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी ठेवणं गरजेचं आहे, ना की एकट्या भाजपच्या सदस्यांनी. पुढे उभा राहा. आणि त्यातूनच हा प्रकार झाला. यापुढे होऊ नये अशी अपेक्षा आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी त्यांना योग्य ती समज देतील, आदरणीय देवेंद्रजी आम्हाला समज देतील. तो मैं आप सबसे हिंदी में बात करने की इजाजत चाहता हूं। पत्रकार साथियों, आप सब जो इस महत्वपूर्ण प्रेस वार्ता में आए हैं, तो सबसे पहले आप सबका बहुत स्वागत है। और आज जब हम लोग पुणे में ये विशेष प्रेस वार्ता कर रहे हैं, ठीक इसी वक्त देश के 28 शहरों में कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता, नेता और स्पोक्स पर्सन इसी विषय पर, छात्रों की गूंज विषय पर विशेष प्रेस वार्ता कर रहे हैं। इस प्रेस वार्ता में हम आपसे कुछ बिंदुओं पर बातचीत करेंगे। इससे पहले आपके माध्यम से हम उन तमाम विद्यार्थियों के प्रति श्रद्धांजलि व्यक्त करते हैं जिनको शिक्षा की कुव्यवस्था के चलते, एग्जाम की कुव्यवस्था के चलते, एजुकेशन सिस्टम की लापरवाही के चलते और सरकार के इरेस्पॉन्सिबल बिहेवियर के चलते अपनी जान गंवानी पड़ी है। सिर्फ नीट में पेपर लीक के चलते 21 नौजवानों को अपनी जान गंवानी पड़ी है। हम उनके प्रति श्रद्धांजलि व्यक्त करते हैं, उनके परिवार के प्रति संवेदना व्यक्त करते हैं और यहाँ से महाराष्ट्र के और पूरे देश के छात्रों से, विद्यार्थियों से ये गुजारिश करते हैं कि आप अपने आप को अकेला नहीं महसूस कीजिए, आप निराश मत होइए, आप नहीं हार रहे हैं, यह सिस्टम हारा हुआ है। क्योंकि इस सिस्टम के अंदर जो बैठे हुए लोग हैं, जो चलाने वाले लोग हैं इस व्यवस्था को, वो संवेदनहीन हैं, नाकाबिल हैं और उनको इस देश के भविष्य से और इस देश के विद्यार्थी से कोई लेना देना नहीं है। तो आप पेपर चोरों की गलती की सजा खुद को ना दें, अकेला महसूस ना करें। देश के चुने हुए नेता प्रतिपक्ष राहुल जी ने बार बार अपील किया है कि हम आपसे मिल करके देश के विद्यार्थियों से, उनके अभिभावकों से, पेरेंट्स से, जो टीचर हैं, जो इस देश की शिक्षा व्यवस्था को अपने खून पसीने की मेहनत से चलाने वाले सच्चे और ईमानदार लोग हैं, उनके साथ मिल करके, कदम से कदम मिला करके इस देश की परीक्षा प्रणाली को ठीक करेंगे, इस देश की शिक्षा व्यवस्था को बेहतर करेंगे। और इसी उद्देश्य के साथ उन्होंने कोटा से एक मुहिम की शुरुआत की है